करूया, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन होते. चौथा सामना आपण पाहू शकाल. एका बाजूने शहापूर तालुक्यातील एक दादा संघ अर्थातचा खांडीचा पाडा बी हा संघ आणि त्याच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी सज्ज झालाय कल्याण विभागातील दैसर हा संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुझं पुन्हा एकदा जय बोले क्रिकेट संघ कुशुले आयोजित आमदार चषक 2025 या नाईट रजनीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. गेम ऑन. गोलंदाजी मार्फत गोलंदाज विलास पारधी आणि सागर आणि अनिल जोडी कट करायचा होता. लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट चेंडूने मात्र सुरुवात झाली ती कांडीचा पाडा बी संघाची. ही ओळख आहे कांडीचा पाडा बी संघाची. इन ऍक्शन मध्ये आपण मेगा फायनलच्या दिवसामध्ये बिग फाईट मॅच आपण पाहू शकाल. इथे मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं. दुर्वरचा क्षेत्ररक्षक मात्र येईपर्यंत सिंगल घेण्याचा अवधी होता. या सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर श्री गणेश झाला तो अर्थातच दैसर या संघाचा. बॅटची डिंगेज. इथून मात्र पहिला धक्का लागला. बिग हिटर बॅटर अनिल बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. पहिला गडी मात्र बाद झाला. अनिल वनडाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण गणेशला पाहू शकाल. सुरुवात चांगली राहिली या ठिकाणी खांडीचा पाडा टीमची. खूप दूरवरचा अंतर कापून हा संघ या ठिकाणी मात्र दाखल झालाय. काल दोऱ्याचा पाडा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये या ठिकाणी दाखल झाला होता. सेकंड राऊंड मध्ये म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये तो संघ पराभूत झाला. इथे मात्र पुन्हा एकदा एक शहापूर तालुक्यातील संघ नशीब आजमावताना आपण पाहू शकाल. उद्या सुद्धा बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. चेंडू थांबणार नाहीये. वनबॉल सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. तर मागच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची राहिली होती. तर त्या सामन्याचा हिरो योगेश पारधी आपण यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी अनंत वाघ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे योगेशला. योगेश यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. इथे मात्र फटका फसला. अजून एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा लागला तो दैसर टीमला.
चेंडू हातातून निसटला होता. पंच बॉल आहे ना. ओके. समीर भगत आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच फाट अर्जंट काम आहे, फास्ट यायचं आहे. योगेश भारती या पण वरती इकडे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची इथे बसे जरा 2 मिनिटं. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र अवंतर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण खंडीबाड टीमचा गोलंदाज आपण पाहू शकाल राजेश. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3 लागला तो दैसर संघाला. खेळपट्टीवर जाताना आपण नितेशला पाहू शकाल. उतरता पटापट मला घ्यायला पाहिजे होता आज. मग तिना तर मारलंच ते नव्हतं दे उत्तर. टीमची नावली दैसर. दिलीप हे स्कोरिंग कराय ना त्या कसं घरी गेली जेव्हा कृपटली घरी जाऊन जेवली. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. 7 धावांवर अडचणीत सापडला. या ठिकाणी मात्र दैसर संघ चांगली गोलंदाजी राहिली आहे. खांडीजापाडा बी या संघाची अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण गोलंदाजाचा विचार केला राजेशने मात्र अतिशय चांगले षटक फेकले. त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या. आणि तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज धापटे. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या कांडीजापाडा टीमची. अरे समीर भगत जा. अर्ध्याच आणलेल्या नाही जात. फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. चेंडू जाईल आउट ऑफ बार. बिग 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 षटकार.
सागरच्या बॅट मधून अजून एक चांगला उत्तुंग षटकार, मनगटी ताकदीचा वापर, सागर ऑन द फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. या ठिकाणी मात्र अतिशय चांगली फलंदाजी, जे 3 फलंदाजाला जमलं नाही ते काम मात्र सागर करताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. इथे अजून एक चांगला फटका, मनगटी ताकदीचा वापर, वन बॉल, सीमा रेषा पार, हा येतोय चौकार. वाद डीजे चौकार, षटकार, षटकार चौकार. अतिशय चांगली फलंदाजी राहिली अर्थातच सागर ऑन द फायर. अजून एक चांगला फटका, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे मात्र निश्चितच डगआउट मधलं वातावरण, खेळाडू कक्षामधलं वातावरण निश्चितच चांगलं झालं असेल, कारण एक काळ असा होता म्हणजे 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा होत्या. त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी मात्र 24 धावा कुठून काढल्यात 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू अजून अक्रॉस द लाईन, फटका चांगला आहे, अजून एक वॉटर शॉट, बिग 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 षटकार. पिंजऱ्यात आणले खऱ्या अर्थाने दैसर संघाला या सागरनं. समीकरण ज्या वेळेला 12 चेंडू मध्ये 7 धावांचं होतं, त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने या फलंदाजाने चौकार षटकार, षटकार चौकार, चौकार षटकार असे 6ही मोठे पटके खेळलाय. कौतुक करेन मी या ठिकाणी सागरचं, याने 10 चेंडू मध्ये तब्बल 32 धावा कुठून काढल्यात. होताचं नव्हतं केलं त्या अर्थातच सागरनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पांडुरंग आलाय, स्लॉगवरचं षटक. तत्पूर्वी या ठिकाणी मी धनगरवाडी संघाचा संघनायक आणि खारघरचा खेळाडू मॅगी लगेच आपण यायचं आहे. शेवटचा षटक आहे या सत्रातील. आपला लगेच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाईल. या ठिकाणी पुश केलाय, त्याला ठाऊक आहे सागरच्या बॅट मधून धावा येत आहेत, फक्त सागरला स्ट्राईकवर आणायचं आहे. ते काम केलं. खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन नितेश की ज्याने मात्र एक शांत डोक्याचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. सागरच्या बॅट मधून धावा येत आहे, सागरला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाल्या पाहिजे. आणि जर सागर हे 5ही चेंडू खेळला तर निश्चितच 60+ धावा बनवेल, ही मात्र ताकद त्याने दाखवून दिली. कारण मागच्या 6 चेंडूवर अतिशय गणगाती प्रहार केला, 30 धावा तब्बल वसूल केल्या होत्या त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सागरा नावाचा वादळ या ठिकाणी मात्र या गुलाबी थंडीमध्ये निर्माण झालाय. अक्रॉस द लाईन, अजून एक फटका चांगला आहे. अरे इथून मात्र खऱ्या अर्थाने सागर सागर आणि सागर ऑन द फायर. ज्या 2 गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती, त्या गोलंदाजाच्या चांगल्या कामगिरीवर पाणी फेरण्याचं काम या गोलंदाजांनी नंतर केलंय. इथे मात्र दांडी वाकवली. अक्रॉस द लाईन खेळायचा होता, क्षेत्र फाईन लेग निवडला होता, परंतु सागरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळावायला काही हरकत नाहीये. काय आपलातून फलंदाजी केली या खेळाडूनं. 12 चेंडू मध्ये वैयक्तिक 38 धावांचं योगदान दिलंय आणि खऱ्या अर्थाने गरज होती तेव्हा मात्र ती फलंदाजी झाली. स्कोर विलास यांच्यासाठी उतरल्या मात्र बक्षिसांची खैरात झाली आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर राजन पाटील यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आहे ती विलासला.
डावखुरी हाताचा फलंदाज मनगटी ताकदीचा वापर करेल का? धष्टपुष्ट खेळाडू आहे. जरा बॅटच्या रडार मध्ये आला तर चेंडू मात्र छक्का नाही, 18चा अंतर मारेल परंतु छक्का मिळेल. इथे मात्र फटका चांगला आहे. कॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय होतोय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. एक चौकार आलाय तो विलासच्या बॅट मधून. दोन षटक खऱ्या अर्थाने काठीच्या पाड्या संघाच्या नावावर होती. त्याच्यानंतरच्या मात्र 2 षटकांमध्ये अक्षरशः पाऊस पडला. इथे मात्र विकेट केलाय. बराच वेळ चेंडू आवत आहे. मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं हाय हँडसम षटकार. पहिल्या 3 फलंदाजांनी सापशोल अपयशी ठरलं. त्याच्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं सागर आणि आता मात्र विलास शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हात फाटला. चेंडू सरळ निसटला षटकारासाठी. या 6 धावा टर्निंग पॉइंट ठरू शकतील आणि इथून मात्र 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकामध्ये ज्या धावसंख्येचा मी मगाशी उल्लेख केला होता ती 60 धावसंख्या या ठिकाणी मात्र गाठली आणि येणारे 24 चेंडू मध्ये 61 धावांची गरज आहे. ती अर्थातच कांडीचा पाडा बी या टीमला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल स्किप झाला आणि सरळ मात्र सीमारेषा बाहेर पडला. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 60 झाली. येणारे 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. त्या बनवताना काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी या मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय बोलणोली गावचा सुपुत्रा मनोज सर. चला धनगरवाडी संघाचा संघनायक आलेला आहे तर विनंती आहे. दोन्ही आलेले आहेत. थांबा आलोच. अनंता वाघ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करू. धनगरवाडी संघ आपण लगेच यायचा आहे. आज तो बड़े बड़े खिलाड़ी दिखाई देंगे ये धनगरवाड़ी टीम में. दोन्ही संघांचा खूप खूप आभार. नाणेफेकी केली जाते. काटा कॉल. या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकलाय धनगरवाडी टीम. अभिनंदन. काय निर्णय असेल? फिल्डिंग येणार. फिल्डिंग. समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे. प्रथम क्षेत्ररक्षण कराल. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोकाल? 40 ते 45. निश्चितच 40 ते 45 साठी कोण असे गोलंदाज आपल्याकडे आहेत? कारण धनगरवाडी म्हटला तर एक अनुभवी संघ आहे. कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? राज बाळा सुनील. राज बाळा सुनील यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. आयोजनाविषयी काय सांगशील? पहिल्यांदाच आम्ही भरले तो खूप आवडली आम्हाला. पहिल्यांदाच भरले. धन्यवाद. या ठिकाणी निश्चितच वाईट एंट्री सुद्धा आहे तुम्हाला कारण नंतर आपल्याला एंट्री देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मात्र नाणेफेकी हरलाय. प्रथम वाट्याला फलंदाजी आले. तू जर नाणेफेकी जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंगच वाट्याला आलेले आहे. निश्चितच जे मनात होतं तेच आलेलं आहे. तर प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवाल? 50 ते 60. 50 ते 60 धाव बनवण्यासाठी अतिशय चांगली फलंदाजी करावी लागेल. मग कोणाकडनं फलंदाजीमध्ये अपेक्षा असतील? विजय, अक्षय, जगदीश अजून काय? विजय, अक्षय म्हणजे खोलवर तुमची फलंदाजी आहे. आयोजनाविषयी काय सांगशील? काय एंट्री देण्यात चांगलं आमच्याबद्दल.
धन्यवाद. या ठिकाणी मात्र दोन्ही कॅप्टनचा आपण करूया. थँक्यू. त्या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी रिलीज केला जातो आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नितेश एक चांगला गोलंदाज आहे. नितेशच्या माध्यमातून नेहमीच क्रिकेट खेळलं जातं आणि नेहमीच पिवनचं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. हा चेंडू चांगला आहे परंतु पंचांच्याकडे वळलेत म्हणजेच लाईन थोडीशी खराब आहे आणि धावफलकावर धावसंख्या 1 ने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसावत असताना अथापि अकाउंट खोललं जातोय. वाटच्या स्वरूपात टीम श्री गणेश केला जातोय. खांडीचा पाडा ब संघाकडनं. हा चेंडू इथे मात्र चांगला आउटसाइड ऑफ स्टंप. जोरदार अपील केली जाते. या अपिलीमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास या ठिकाणी कमी पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या गुलाबी थंड वातावरणामध्ये आपल्याला हा सामना अनुभवायला मिळतोय. खांडीचा पाडा ब विपक्ष दैसर. हा ही चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून केली जाते. पूर्णतः या ठिकाणी मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफुटला ढकलण्याचं काम अद्याप चालू आहे नितेशचं. हा ही चेंडू चांगला आहे. अद्यापर्यंत विचार केला तर पूर्णतः ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दीपकचा आपल्याला पाहायला मिळतोय. कांडीचे पाडा म्हटलं तर दीपक म्हटलं जातंय आणि दीपक म्हटलं गेलं तर शेवटच्या दिवशी आपल्याला तर दीपक पाहायला मिळेल परंतु हा खांडीचा पाडा ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथलही हा दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा कंप्लीट केली जाते. ओव्हर कव्हरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हलक्याशा हाताने स्लाव केलं होतं चेंडूला. टॅप केलं अंडर बॉक्स स्टाईलने कारण नॉन स्ट्राईक टीमच्या फलंदाजाने कुठेतरी कानमंत्र दिला. हलक्याच्या हाताने टॅप केलं आणि 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार करत असताना अथापि टीम खांडीचा पाडा ब या संघाच्या धावा 3 धावा. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अभागाच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी लूप. रन्स मिळतील परिपक्व आणि परिपूर्ण या 4 धावा. थँक्यू. चला दहसर संघ आपण का उशीर करता मित्रांनो. लगेचच आपल्याला या ठिकाणी सामने खेळवायचे आहेत. अजूनही बरेचसे पहिल्या फेरीतील 2 सामने आपल्याकडे शिल्लक आहेत याची नोंद असू द्या कारण नेक्स्ट मॅच नंतर तुम्हाला उशीर व्हावा नको कारण तुम्ही सर्व संघ आजचे बरेचसे संघ मला वाटत आहेत पनवेल नवी मुंबई विभागातील हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. खारघर फणसवाडी त्यानंतर वलभ फणसवाडी असे काहीसे बरेचसे फणसवाडी संघ आपल्याला आज पाहायला मिळतील आणि पनवेल विभागातील आज चांगले 9 संघ नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या फेरीतील पहिला सामना झाला होता. वाघेरा जोमा विपक्ष चिखलोली ठाकूरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी या चिखलोली संघ तो सामना विन झाला होता. इथे तुतुमय आणि चुकीचा कॉल आणि थ्रो आणि या ठिकाणी चिखलोली संघ पूर्णपणे बरखास्त झालेला दिसतोय. कुठे माळात झोपलेत. सांभाळून झोपा. विंचू बिंचू असले तर उगाच डोक्याला ताप नको. हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या ठिकाणी मात्र नितेशजी त्याच्याच पावलावर पाऊल जाऊन सुनील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात 2-2. नितेश आला. नितेशचा कॉल होता. हा झेल माझा आहे आणि मी टिपेन आणि अक्षरशः शेवटच्या मोमेंटला तो झेल टिपला गेला. या ठिकाणी फणसवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुल RCBच्या ड्रेस कोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर एअरवेज ट्रान्सफर केलेलं हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामध्ये नक्कीच आमचे पारिवारिक सदस्य असतील गणेश दादा यांचंही सहर्ष स्वागत असेल. पूर्ण
सगळं पोपट होऊन आला हा तुमच्या चोचा निळ्या. दहिसर संघ तुम्ही थोडं फास्टली खेळायचं आहे. पहिला विकेट या ठिकाणी आलं गेलंय. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर मनोज आला इन अँड ऍक्शन मध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. सुनीलच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट आली होती. हा फटका फसलाय. पुनर्शा चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक धावले जात आहेत आणि इथे नो मॅन्स लँड मध्ये कॉटन बॉलची चान्स होती. त्या ठिकाणी मात्र जमिनीला दान झाला गेलाय. ऑन साईडचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते मनोज. या मनोजच्या बॅटमधनं उंची जास्त लांबी कमी मात्र पाहायला मिळाली होती. लगभग विचार केला तर 30 सर्कलच्या आसपास हा चेंडू आपल्याला पडला गेला आणि या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने 12 धावा दापलकावर. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. निर्धाव चेंडूची सांगता खांडीचा पाडा ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक संघ आपल्याला पाहायला मिळेल दीपक भगतचा खांडीचा पाडा हा संघ. हा फटका चांगला आहे. जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे आणि लांबच लांब स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम बेगिट मॅक्सिमम षटका. आणि आल्यात अजूनही 2 दिवस आपली उपस्थिती वंदनीय आहे. तर उद्याच्या दिवसामध्ये आपण संघ पाहू शकाल. एक्स्ट्रा पोल मधील पहिली लढत असेल बांधणवाडी विपक्ष खैरवाडी ब. रेग्युलर पोल मधील पहिली लढत असेल वारदोली विपक्ष मोठी धामणी. पोखरवाडी विपक्ष करंजाडे पनवेल. कवटेवाडी विपक्ष गाडेश्वर वामन सरांचा संघ असेल. त्यानंतर मामदापूर विपक्ष करवले. पीसीसी मांडवा विपक्ष वावंजे. म्हणजे उद्याचा पोल सुद्धा अतिशय चांगला आहे. त्यानंतर नाईट मेगा फायनलची निश्चितच जो पोल आहे तो सुजित 11 वाघाचीवाडी विपक्ष लिटिल स्टार धारोळ. लकी 11 खांडीचा पाडा विपक्ष सचिन 11 माथेरान. नरू 11 चापेवाडी पठार विपक्ष चिंबीपाडा. रसायनी मोहपाडा विपक्ष रामदाचा खांदा संघ. त्यानंतर कोंबळवाडी विपक्ष स्वर्गीय किशोर तात्या पाटील प्रतिष्ठान बोनुली संघ. असे संघ आपण पाहू शकाल आणि त्या दिवशी एक शो मॅच असेल. बॉल ओव्हर समाप्त झाली या ठिकाणी. एक शो मॅच असेल. इनलाईन पोलीस स्टेशन कर्मचारी विरुद्ध आयोजक असा तो सामना असेल. टू द कॉम्बॉक्स. थँक्यू. 2 ओव्हर समाप्तीनंतर दापलकावर दापलक आपल्याला पाहायला मिळते. ऑन बोर्ड टीम धावा संख्या लागत असताना कांडीचं बाळा ब संघाची 20 लॉस ऑन विकेट 20 धावा दापलकावर लागल्या गेल्यात. अजून विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे. यष्टीरक्षकच्या माध्यमातून चुक झाले. चेंडू चाललाय लॉंग शॉट. हा धरा धरा मास तिकडे धरा. काय ढोपळ सोलटलं तर बोलणं सोडीत गाडी. पंच 22च्या धावा आहेत का या मग कवा. यस 22 धावा दापलकावर लागत असताना या ठिकाणी आमच्या जवळ जो मात्र आमच्या काळजाचा ठोका म्हटलं तर हरकत नाहीये. स्कोररच्या भूमिकेत केस कीर्तनालयाचे आमचे नेहमीच साथीला असलेले नरेशजी गांगड आमचे परम मित्र स्कोररच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या स्पर्धेच्या वतीने या गुलाबी थंडी या वातावरणामध्ये सहर्ष स्वागत आहे.
हा चेंडू इथे मात्र वाईड आहे आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने विचार केला तर 2 दिवस पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. मणिश्री श्रीपतजी कडाळी मॅन फ्रॉम भोज स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आज आपल्याला पाहायला मिळतील. आज मात्र खेळत असताना भरतला 29 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या तेच भरत आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाचे दिवस असतात आणि कुणी आपला दिवस नसताना दिवस बनवलाही जातो. परंतु आज कुठेतरी दिवस बघितला गेला तर भरत भगतचा कुठेतरी खराब होता. खैर भरत खैर मध्ये कैराल काटून हटेल 24 धावा धावल का बर. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. हलकेसर टॅप केला जातो. ग्राउंड शॉट सिलेक्शन पाहायला मिळतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव धोक्याची घंटा यस इट इज आउट. अंपायर स्पिंगर अप. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा विकेट नंबर 2. चांगली गोलंदाजी. हाय फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता आणि इथे मात्र चेंडू कॉफी बुक स्टाईल असाच चेंडूने असाच फटका शेम सोडला होता त्या ठिकाणी मात्र कांडीचे पाड्या क्षेत्ररक्षकाने. आणि आता मात्र तेच पुनर्शा पाहायला मिळत आहे. सागरशा या जवळजवळ विचार केला तर चौथ्या चेंडूवर. हाही फटका चांगला आहे. चेंडूला जज केलं जातं परंतु चेंडू थांबणार नाही. हाय अँड अँड हा स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब फटका षटकार दिले. मास्टर यस धाव फलकावर धावसंख्या 35 धावा अद्याप या ठिकाणी लागल्या जात आहेत. येणारे 7 चेंडू आणि 26 धावा. हा चेंडू चांगला आहे. बॅटच्या टोईनला चेंडू आउटसाइड एज आणि फलंदाज बाद. ज्या फलंदाजाने अशा पल्लवित केल्या होत्या तो फलंदाज या ठिकाणी होईल बाद. मनोज बॅक टू पॅव्हलियन. येणारे 6 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. या दरम्यान आमच्या एका माळेतील अजून एक मणी उदाहरणार्थ बघितलं गेला तर राजन येतो गोलंदाजी मार्कवर आणि राजनसाठी सुवर्ण संधी होती परंतु त्या ठिकाणी सिंगल धावा आहे. मेडन ओव्हर जर फेकला असता तर माननीय श्री अक्षय दादा यांच्या माध्यमातून मात्र 5,000 रुपये पारितोषिक होतं परंतु पहिल्या चेंडूवर इथे मात्र डबल धाव आली गेले. 5 चेंडू
25 धावा हा चेंडू चांगला आहे. एक नौका गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर 61 धावा बनवायच्या आहेत. 61 धावा बनवत असताना 37 धावा धावफलकावर लागला गेला. हा फटका फसला. मिस टायमिंग फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे नितेश. नितेशच्या माध्यमातून चुका अजिबात नसतील. सेकंड अटेम्प्टला चेंडू गॅदर केला जातो. बॅकअप होतो त्या ठिकाणी मात्र येस फलंदाज बाद. वन मोर विकेट. धक्का क्रमांक 4. सांघिक यश लागत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल खंडीतचा पाडा ब शहापूर तालुक्यातील हा संघ आपल्याला पाहतो. यस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि येणारे 3 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. येणारे 3 चेंडू 3 षटकार जरी आले तरी सामना मात्र या ठिकाणी जिंकता येणार नाहीये. खांडीचा पाडा ब या संघाला आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच आजच्या रेग्युलर लॉट मधील आपल्याला पाहायला मिळतील. एका एंडला आपल्याला पाहायला मिळेल जय वाघोबा धंगरवाडी हा संघ आणि एका एंडला आपल्याला पाहायला मिळेल फणसवाडी मॅगी हा संघ. हा फटका चांगला होता. त्या ठिकाणी अनिल होते. अनिल एक तांडगा अनुभव असलेले मात्र या टीमचे पिलर्स म्हटलं तरी हरकत नाहीये. दोन चेंडू 21 धावा. हा चेंडू चांगला आहे. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल डबलने काही होणार नाहीये. आता येणार आहे एक चेंडू आणि लागणारी धाव संख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल धंगरवाडी विपक्ष फणसवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका फसला होता. त्या ठिकाणी फलंदाज होईल बाद. औपचारिकता राहिली नव्हती. या सामन्यामध्ये मजा राहिली नव्हती. विचार केला तर जिथून मनोज बाद झाला ना तिथून मात्र पूर्णतः खांडीच्या पाडा संघाला मात्र भागपुटला ढकललं गेलं आणि दैसर संघ या ठिकाणी मात्र जिंकला गेला. दैसर 1 by 19 रन्स. दैसर संघ 19 धावसंख्येने या ठिकाणी मात्र सामना जिंकला गेला.